सिटी 96च्या माझ्या प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणी, आपण आपलं गेट टुगेदर 25 मे 2025 रोजी करत आहोत. स्पेशल गेट टुगेदर 150 लोकांनी ऑलरेडी कन्फर्मेशन दिलेलं आहे. हा एक खूप मोठा नंबर आहे आणि ऑर्गनायझिंग कमिटीचे बिग 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 कॉंग्रॅच्युलेशन्स. तिने हा नंबर अचीव केला आणि अपार्ट फ्रॉम दॅट नंबर खूप ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. सुरुवातीचं मिलेसूर केलेलं गाणं आणि आता जे बिट्स अँड पीसेसमध्ये इम्पॅक्ट व्हिडिओज येत आहेत आणि त्यानंतरही आय एम शुअर सगळ्या टीमनं काहीतरी एक्सायटिंग गोष्टी ट्राय केल्याच असतील आणि त्या येत राहतील आपल्याकडे. मला असं वाटतं की हे आपलं तिसरं गेट टुगेदर जे आहे ते स्पेशल आहेच, पण पहिली 2 गेट टुगेदर जे आपण केली होती आपल्या हिस्ट्रीमध्ये पहिलं आपण केलं होतं जे 10वीचं गेट टुगेदर होतं. त्यानंतर आपण आपल्या लेट तिशीमध्ये इफ आय एम नॉट रॉंग एक गेट टुगेदर केलं होतं, ते पण स्पेशल होतं. आणि आता हे डेफिनेटली आपण आपल्या अर्ली 40sमध्ये जे गेट टुगेदर करतो ते डेफिनेटली चांगलंच होईल. अँड मेनी मोर टू कम. डेफिनेटली अशाच सदिच्छा असतील. सिटी हायस्कूलविषयी थोडंसं म्हणजे शाळेनं डेफिनेटली आपल्याला घडवलं. लहानातल्या लहान गोष्टीपासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टी शिकवल्या, लहानापासून मोठं केलं आणि पेरेंट्सनी जेवढं आपल्याला शिकवलं तेवढंच शिक्षकांनी आणि त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने मित्रमैत्रिणींनी शिकवलं आपल्याला. शाळेने बरेच संस्कार केले, आपल्याला शिकवला, कल्चर शिकवलं, सगळ्या चांगल्या गोष्टी शिकवल्या, सगळ्या चांगल्या सवयी लावल्या. चांगलं अक्षर काढावं यापासून चांगला अभ्यास करावा या सगळ्या गोष्टी शिकवल्याच. काही स्पेशल गोष्टी होत्या आपल्या शाळेमध्ये. शनिवारची मारुती पूजा. बऱ्याच लोकांशी मी बोललो, बऱ्याच लोकांबरोबर तेव्हा मेन्शन केलं जातं की आमच्या शाळेत मारुती पूजा असायची शनिवारी, दर शनिवारी, प्रत्येक शनिवारी. आणि शेवटच्या शनिवारी वर्षाच्या एक मोठी मारुती महापूजा असायची वर्गाच्या वेळी. हे एक अतिशय युनिक गोष्ट आहे. दुसऱ्या कुठल्याही शाळेमध्ये, दुसऱ्या कुठल्याही सिटीतल्या कुठल्याही शाळेमध्ये, दुसऱ्या कुठल्याही शहरातल्या कुठल्याही शाळेमध्ये हे मी ऐकलं नाही. सो अशा काही युनिक गोष्टी आपल्याला शाळेमध्ये होत्याच. शिस्त लावणारे आणि गणित शिकवणारे आणि सायन्स शिकवणारे आणि भाषा शिकवणारे तेवढेच कम्पॅरेबली चांगले शिक्षक आपल्याला मिळाले. त्यामुळे आपण डेफिनेटली घडतो. स्पेशली शाळेमध्ये शिक्षक हा एक मोठा फॅक्टर आहे, पण त्याहीपेक्षा प्रचंड मोठा फॅक्टर आहे तो म्हणजे ॲल्युमनी, आपले मित्र आणि मैत्रिणी. आपण एकमेकाला खूप शिकवत असतो. माझ्या पर्सनली माझ्या ओपिनियनमध्ये मला माझ्या मित्रांनी आणि मैत्रिणींनी घडवलेलं आहे. डायरेक्ट इन्फ्लुएन्स किंवा इनडायरेक्ट इन्फ्लुएन्स, जस्ट आपल्याला रोल मॉडेल थोडक्यासाठी कुठं जायला लागत नाही. सगळे आपल्या शाळेमध्ये होते. आपल्या प्रत्येक तुकड्यांमध्ये फॉर्च्युनेट आपण होतो. खूप चांगली मुलं होती शाळेमध्ये. मी अतिशय नशीबवान आहे की मी 10वीमध्ये पण होतो, मी त्याच्या आधी 8वी-9वी ड मध्ये पण होतो आणि 5वी 6वी 7वीला मी ब मध्ये पण होतो. त्यामुळे माझे खूप मित्र आणि मैत्रिणी झाले आणि सगळ्या तुकड्यांचा अनुभव घेतला आणि अतिशय चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. सगळी मुलं अतिशय चांगली होती शाळेतली. त्यामुळं डेफिनेटली आपण जे घडलो, आपल्याला जे बनवलं त्यामध्ये आपल्या शाळेच्या शिक्षकांचा, शाळेचा, मित्रमैत्रिणींचा असा डेफिनेटली सहभाग आहे. त्यामुळे सगळ्यांचे खूप 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 आभार मानतो आणि या गेट टुगेदरच्या प्रसंगाला सगळेजण एकत्र घेऊयात. मीही डेफिनेटली यायचा प्रयत्न करेन. होपफुली तसं आज केलं नाही, पण नाही आलो तर तुम्हाला शुभेच्छा. खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज पाठवा आणि आयदर गेट टुगेदरला किंवा त्यानंतरही जेव्हा केव्हा माझं येणं होईल तेव्हा आपण डेफिनेटली प्रयत्न करून भेटूच. थँक्यू.